मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, विषय कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने दिनांक 10/1/2025 रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीबाबत सूचना. तर बघा, पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत एक मीटिंग झालेली आहे 10 तारीख 12 वाजता. तर यामध्ये दिलेला आपल्याला महत्त्वाचा विषय आहे की पोलीस भरतीबाबत. तर बघा, पहिलाच पॉईंट आहे गोपनीय. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा सुव्यवस्था मुद्द्याबाबत बैठकीमध्ये दिलेल्या सूचना. नंबर 1 आहे पोलीस भरती. बघा, 1 नंबर, नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देऊन तात्काळ हजर करून घ्यावे. तसेच वेळेवर हजर न होणाऱ्या उमेदवारापैकी नियमावलीनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यावी, म्हणजेच वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते मित्रांनो. नंबर 2 आहे आपला महत्त्वाचा मुद्दा. आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीत्यातील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावी. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं नागपूर हिवाळी अधिवेशनमधून माहिती आणून की पोलीस भरतीची जाहिरात 31 डिसेंबर 2024 पर्यंतची प्रसिद्ध होऊ शकते, जी आपल्याला ऑफिशियल माहिती भेटलेली आहे. परंतु बघा, आचारसंहितेच्या आधी पोलीस महासंचालक कार्यालयाने अतितात्काळ पत्र मागविलेलं होतं जागासंदर्भात. तर बघा, यामध्ये दिलेलं आहे, याकरता बिंदू नियमावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंप तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणे, राज्य राखीव पोलीस बलातील रिक्त पदांचा आढावा घेणे, म्हणजेच SRPFच्या इत्यादी कार्यवाही करून कप्पीकृत आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती पाठवावी. बघा मित्रांनो, आचारसंहितेच्या आधी जे पत्र आलेलं होतं, ज्यामध्ये अतितात्काळ त्यांनी जागा मागविलेल्या होत्या. परंतु मित्रांनो, कसं आहे, काही पोलीस स्टेशन नवीन झाले, काही आयुक्तालय नवीन झालेले आहेत, आणि बघा काही आंतरजिल्हा बदली, प्रतिनियुक्ती. तर मित्रांनो, यामध्ये कुठेही असं नमूद नाही आता की फक्त 2024ची भरती होऊ शकते की 2024-25 एकत्रित होईल. आपण याबद्दल स्वतः प्रयत्न करू, माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री साहेबांना भेटून मागणी करू. आणि मित्रांनो, कसं आहे यामध्ये की आरक्षणानुसार जातीनिहाय किंवा जे कप्पीकृत आरक्षण असतं यानुसार कुठेही रोस्टर तयार झालेलं नाही अद्याप. तर याबद्दलच यांनी माहिती दिलेली आहे की हे तयार करून संपूर्ण भरती प्रक्रियेची जाहिरात आपल्याला टाकायची आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. म्हणजेच कप्पीकृत आरक्षण म्हणजे होमगार्ड, प्रकल्प, भूकंप, माजी सैनिक, महिला, हा पूर्ण रोस्टर तयार होईल. आणि काही नवीन पोलीस स्टेशन, काही नवीन आयुक्तालय जे तयार झालेले आहे, यामध्ये ह्या नक्की जागा वाढ होऊ शकतात आगामी काळात. आणि आपण देखील याबद्दल तयारी करू की गृहमंत्र्यांना भेटून मागणी करू की जागा वाढ करा, कारण की 2025सुद्धा लागलेला आहे आणि संपूर्ण ही भरती सुरू असताना बराच कालावधी जातो. आणि तसे पण रिक्त पदांची माहिती त्यांनी मागवलेली आहेच, आणि अजून कप्पीकृत आरक्षणानुसार ते जागा मागवत आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. आपल्याकरता महत्त्वाचे 2च पॉईंट आहे हे. दुसरा नंबरचा पॉईंट आहे आगामी पोलीस भरतीची जाहिरात. म्हणजे शासन स्तरावर कुठे ना कुठे हालचाली सुरू आहे. आणि बघा, विविध मुद्दे दिलेले आहे इथे. 26 जानेवारीबद्दल वगैरे, पंतप्रधान, DIG कॉन्फरन्स, ही माहिती आहे. बरंच मोठं पत्र आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर. बघा, अशा प्रकारचं पत्र आहे दिनांक 15 जानेवारी 2025. तर मित्रांनो, शासन स्तरावर कुठे ना कुठे हालचाली सुरू आहे भरतीबद्दल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.